विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेवटच्या सेशनमध्ये आपण रायबोझोम या सेल पार्टचा डिटेल स्टडी केला होता। त्यामधील एक मुद्दा म्हणजे रायबोझोमचे मॉलिक्युल्स हे ज्यावेळी mRNA वरती असे अरेंज होतात, कंबाइन होतात, त्यावेळी एक चेन फॉर्म होते आणि यालाच पॉलीरायबोझोम किंवा पॉलिझोम असे म्हणतात। आणि हा mRNAचा म्हणजे मेसेंजर RNAचा स्ट्रँड आहे जो न्यूक्लियस मधील DNA कडून पाठवला जातो आणि यावरती प्रोटीन फॉर्मेशनचे कोड असतात आणि हे प्रोटीन फॉर्मेशनचे कोड डी कोड म्हणजेच रायबोझोमचे मॉलिक्युल्स mRNAचं कन्व्हर्शन प्रोटीन्समध्ये करतात आणि म्हणूनच रायबोझोम्सना प्रोटीन फॅक्टरीज असे म्हणतात किंवा इट इज अ साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस असं सुद्धा याचे वर्णन केले जाते। ठीक आहे, तर हे झालं रायबोझोम बद्दल। आज आपण एका नवीन पॉइंटला सुरुवात करणार आहोत आणि त्या पॉइंटचे नाव आहे यूकॅरियोटिक सेल। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रोकॅरियोटिक सेलच्या डिटेलमध्ये अभ्यास केला। आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणारे सर्व स्ट्रक्चर डिटेल्समध्ये अभ्यासले। त्यामध्ये मेसोसोम, त्यामध्ये क्रोमॅटोफोर्स, सेल एन्व्हलपमध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळे लेयर्स, त्या लेयर्सचं केमिकल कॉम्बिनेशन, केमिकल कंपोजिशन, त्यांची मॉर्फोलॉजी, अशा सर्वांचा आपण त्या कॉन्सेप्टचा रूट्स ह्या सर्वांचा आपण डिटेल अभ्यास केला। तसाच आज आपण अभ्यास एका नवीन पार्टचा करणार आहोत आणि तो पार्ट किंवा तो टाइप आहे यूकॅरियोटिक सेल। यूकॅरियोटिक सेल ही प्लांट्स, ॲनिमल्स, प्रोटिस्ट म्हणजे आदिजीवी सजीव, देन फंगाय म्हणजे बुरशी किंवा कवके यासारख्या सजीवांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व सेल्स ह्या यूकॅरियोटिक टाइपच्या आहेत। यूकॅरियोटिक आपण यापूर्वीच याचा अभ्यास केला आहे। वर्ड रूट जर पाहिला तर यूचा अर्थ होतो ट्रू आणि कॅरियोटिकचा अर्थ आहे न्यूक्लियस। ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असणारी सेल म्हणजेच यूकॅरियोटिक सेल असं म्हणू आपण त्याला। यालाच मराठीमध्ये दृश्य केंद्रकी असे म्हणू शकतो। यूकॅरियोटिक सेल आपण ड्रॉ करून तिचा डिटेलमध्ये स्टडी करू। सर्वप्रथम आपण ॲनिमल सेलचा स्टडी करू। एक ओव्हल अशी ॲनिमल सेल मी इथे ड्रॉ करतोय, ओव्हल किंवा रफली राउंडेड अशी। यामध्ये सेंट्रली एक खूप लार्ज असा न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि हा न्यूक्लियस मेम्ब्रेन बाउंड असतो। प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेलमधील एक फंडामेंटल डिफरन्स अजून एक म्हणजे यामध्ये प्रेझेंट असणारे मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनेल्स किंवा सेल पार्ट्स हे मेम्ब्रेन बाउंडेड असतात, म्हणजे डबल मेम्ब्रेनने फॉर्म झालेले असतात। आणि प्रोकॅरियोटिक सेलच्या तुलनेमध्ये यूकॅरियोटिक सेल ही खूप लार्ज असते। हा एक महत्त्वाचा डिफरन्स दोघांमध्ये आहे। तर यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणारं न्यूक्लियस हे खूप लार्ज असतं आणि याच्या भोवती एक एन्व्हलप, एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतं। याला न्यूक्लियर एन्व्हलप म्हणतात। आणि इथे जो आपल्याला स्पेस दिसतोय या न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनच्या मध्ये, हा जो गॅप किंवा हा जो स्पेस आहे यास न्यूक्लियर पोर्स म्हणतात। न्यूक्लियर पोर न्यूक्लियसमध्येच एक असा पूर्ण कलर्ड डार्क स्टेन असणारा एक पार्ट आहे। यास न्यूक्लिओलस असे म्हणतात। देन इथेच क्रोमॅटिन फायबर्स, हे असे क्रोमॅटिन फायबर्स
सुद्धा प्रेझेंट आहेत आणि इथेच एक जेलीला एक असा सेमी फ्लुइड सबस्टन्स सुद्धा न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट आहे. या सेमी फ्लुइड सबस्टन्सना किंवा या सेमी फ्लुइड स्ट्रक्चरला न्यूक्लियसमधल्या न्यूक्लिओप्लाझम असे म्हणतात. न्यूक्लिओप्लाझम, यापूर्वी आपण एक टर्म पाहिली होती, त्यास काय म्हणतात, सायटोप्लाझम असे म्हणतात. समजा सेलच्या आतमध्ये जो हा पूर्ण एरिया, या पूर्ण एरियामध्ये जेलीसारखा एक ग्राउंड सबस्टन्स, सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतो आणि हा त्यात प्रेझेंट असतो, म्हणून यास सायटोप्लाझम म्हणतात. सायटोप्लाझमचा अर्थ होतो पेशीद्रव आणि न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारा असाच जेलीला एक सेमी फ्लुइड सबस्टन्स म्हणजे न्यूक्लिओप्लाझम. सायटोप्लाझम सेलमध्ये प्रेझेंट आहे म्हणून, आणि सेलमधील एका सेल ऑर्गेनेलमध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारा हा जेलीला एक सेमी फ्लुइड सबस्टन्स यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याला न्यूक्लिओप्लाझम असे म्हणतात. राईट. आणि हे जे स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसते यास क्रोमॅटिन फायबर असे म्हटले जाते. क्रोमॅटिन फायबर हे स्ट्रक्चर यामध्ये प्रेझेंट आहे. आणि यानंतर या न्यूक्लियस पासून या प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंतच्या या स्पेसमध्ये या युकॅरियोटिक सेलमधील सेल ऑर्गेनेल्स सिच्युएटेड असतात, प्रेझेंट असतात. आता आपण एक एक स्ट्रक्चर ड्रॉ करू. इथेच आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसून येते. अंतर्द्रव्य जालिका हा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि यासारखाच अजून एक ER आपण ड्रॉ करू. हा स्ट्रक्चरली थोडा डिफरंट आहे या स्मूथ ER पेक्षा, only because of there is a presence of ribosomes on the endoplasmic membrane. हे इथे मी इथे रायबोझोम ड्रॉ करतोय आणि रायबोझोम इथे असल्यामुळे यांना रफनेस आला आहे, म्हणून यास रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतात. याशिवाय या न्यूक्लियसच्या जवळच बघा ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असणारी युकॅरियोटिक सेल आणि त्यामध्ये प्रेझेंट असणारा न्यूक्लियस हा जनरली सेंट्रली प्लेस्ड असतो. ओके. आणि याच्या जवळच पेरी न्यूक्लिअर रिजनमध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या जवळच आपणास गॉल्जी बॉडीज हे सेल ऑर्गेनेल आपण इम्पॉर्टंट स्टेजेस इन सेल रिसर्च हा पॉइंट पाहत असताना पाहिला आहे. ह्या वेसिकल्स आहेत, यांना म्हणतात गॉल्जी बॉडीज. कमिलो गॉल्जी या न्यूरोलॉजिस्टने हे स्ट्रक्चर शोधलं म्हणून यास गॉल्जी बॉडीज म्हणतात. राईट. देन इथे आपल्याला इथे आपल्याला एक युनिक कॅरेक्टरिस्टिक दिसून येईल. यास सेंट्रिओल म्हणतात. देन आपल्याला ॲनिमल सेलमध्ये अशा स्मॉल साईजच्या बऱ्याच व्हॅक्युअल्स सुद्धा दिसून येतील.
व्हॅक्युल्स. ओके. देन बरेच एन्झाईम्स प्रेझेंट असणारे एक छोटीशी बॅग, खूप केमिकल्स प्रेझेंट असणारे, यांना म्हणू आपण लायसोसोम. काही असे सायटोस्केलेटल स्ट्रक्चर आपण बऱ्याच ठिकाणी ड्रॉ करू. बघा, युकॅरियोटिक सेलमध्ये जेवढे काही व्हॅरिएशन आपल्याला दिसून येतात, फॉर एक्झाम्पल प्रोटिस्टची सेल आहे, देन फंगलची सेल आहे, देन ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. त्यामध्ये ॲनिमल सेलचं एक युनिक कॅरेक्टरिस्टिक काय आहे, किंवा युकॅरियोटिक सेलचं एक इन ॲडिशनमध्ये आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये काय दिसतं, तर व्हेरियस कॉम्प्लेक्स लोकोमोटरी आणि सायटोस्केलेटल स्ट्रक्चर प्रेझेंट असलेले दिसतात. आणि हे मायक्रोट्युब्यूल आणि मायक्रो फिलामेंटने फॉर्म झालेले आहेत. मायक्रोट्युब्यूलचं स्ट्रक्चर हे असं हॉलो ट्यूब लाईक असतं. असा यांचा बंच असतो मायक्रोट्युब्यूल्सचा. आणि मायक्रोफिलामेंट हे स्ट्रक्चर हे पूर्णपणे असं पूर्णपणे ऑक्युपाईड असतं, हॉलो स्ट्रक्चर हे नसतं. मायक्रोट्युब्यूल हे स्ट्रक्चर ट्युब्युलिन प्रोटीनपासून फॉर्म झाले आहे आणि मायक्रोफिलामेंट हे स्ट्रक्चर ॲक्टिन प्रोटीनपासून फॉर्म झाले आहे. ह्या दोन स्ट्रक्चरचं फंक्शन काय आहे या सेलमध्ये, तर स्ट्रेंथ आणि एक स्केलेटल फ्रेमवर्क हे दोन स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात. तुम्हाला आपले सुरुवातीचे लेसन जर आठवत असतील तर तुम्हाला कंपॅरिझन थ्रू या दोन्हींमधील फरक दिसून येईल. आणि तो महत्त्वाचा फरक म्हणजे यातील जवळपास सर्व महत्त्वाचे ऑर्गेनेल्स हे मेम्ब्रेन बाउंडेड आहेत, म्हणजे त्यांच्या भोवती एक अतिरिक्त एक एन्व्हलप प्रेझेंट आहे. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणारा जो सायटोप्लाझम आहे हा सायटोप्लाझम यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे मेम्ब्रेन बाउंडेड व्हेरियस जे ऑर्गेनेल्स आहेत, त्यामुळे या सायटोप्लाझमचं खूप लार्ज स्केलवरती कंपार्टमेंटलायझेशन झालेलं आहे. हा एक महत्त्वाचा फरक तुम्हाला प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमधला दिसून येईल. युकॅरियोटिक सेलमध्ये युकॅरियोटिक सेलची पॉवर हाऊस म्हणून एक स्पेसिफिक स्ट्रक्चर प्रेझेंट असते आणि यांना मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. इट इज अ मायटोकॉन्ड्रियॉन म्हणजे सिंग्युलर आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे प्लुरल. ओके. आता याचा आपण डिटेल स्टडी केला. प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये नेमका फरक काय, तर प्लांट सेलमध्ये आपल्याला या सेलच्या भोवती, समजा हे ॲनिमल सेल झाली, ॲनिमल सेलच्या नंतर आपण प्लांट सेलचा जर स्टडी करायचा ठरवला तर त्याच्या भोवती आपल्याला एक ॲडिशनल लेअर प्रेझेंट असलेले दिसून येते. आणि हे ॲडिशनल स्ट्रक्चर यास सेल वॉल असे म्हणतात, यांना सेल वॉल म्हणतात. याशिवाय प्लांट सेलमध्ये आपल्याला प्लास्टिड हे स्ट्रक्चर प्रेझेंट असलेले दिसून येते. प्लास्टिड यांच्यामध्ये बरेच फरक आहेत. डिटेलमध्ये स्टडी आपण नंतर एक एक सेल ऑर्गेनेलचा स्टडी आपण डिटेलमध्ये करणार आहोत. प्लास्टिड यांच्यामध्ये प्रेझेंट असते. देन बऱ्याच मायक्रोबॉडीज या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. प्लांट सेलमध्ये प्रेझेंट नसणारं यातील स्ट्रक्चर म्हणजे सेंट्रिओल हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतं. आणि जे सायटोस्केलेटल आणि लोकोमोटरी स्ट्रक्चर, सायटोस्केलेटल स्ट्रक्चर जे या ॲनिमल सेलमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय, तर ते स्ट्रक्चर आपल्याला एवढ्या लार्ज स्केलमध्ये दिसून येत नाही. ते प्रेझेंट असते पण इतक्या लार्ज स्केलवरती नसते. देन प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणारा सेल वॉल हा
सेल्युलोजनी फॉर्म झालेला असतो. प्लांट सेलमध्ये असणारा न्यूक्लियस हा जनरली सेंट्रली प्लेस्ड नसतो, कारण या ॲनिमल सेलमध्ये जे आपण व्हॅक्युल्स बघतोय जे न्यूमरस आहेत आणि स्मॉल साईजचे आहेत, तर प्लांट सेलमध्ये जो व्हॅक्युल प्रेझेंट आहे तो व्हॅक्युल हा खूप लार्ज, म्हणजे जवळजवळ इतका असा एक लार्ज पोर्शन हा व्हॅक्युलने ऑक्युपाय केलेला असतो. त्यामध्ये बरेचसे केमिकल्स प्रेझेंट असतात आणि न्यूक्लियस हा या रिजनमध्ये कुठेतरी प्रेझेंट असतो. हा एक महत्त्वाचा फरक आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला. आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 एक स्ट्रक्चर या सर्वांमधलं पाहणार आहोत. आय होप तुम्हाला सर्वांना माझं हे लेक्चर समजलं आहे.